एखादी कविता किंवा चित्र तुमच्या नजरेसमोर प्रकट होत राहावं किंवा एखाद्या बंद खोलीच्या निश्चित शांततेत ऐकत राहावा आपल्या श्वासांचा आवाज. हे आणि असे कित्येक रूपक योजावे लागतील या डॉक्युमेंटरीचा अनुभव शब्दात मांडण्यासाठी. एका नव्या पिढीचा आपण सिनेमाची मूळ घट्ट अभ्यासलेला दिग्दर्शक अचल मिश्रा याची ही पहिलीच डॉक्युमेंटरी. चार फूल है और दुनिया है. अंगणात वाढलेलं डेरेदार वृक्ष, त्याच्या पानांमधून सुरू असलेला उंचावल्याचा खेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, रायपूरची दुपार व हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखक विनोद कुमार शुक्ल यांच्यासोबत सुरू असलेला मनमोकळा संवाद यासाठी, कारण आजकाल संवाद तसा कमीच घडतो. रीलसाठी त्याची काय मिळेल याकडेच अधिक कल असतो. जी गोष्ट संवादाची तीच सिनेमाध्यमाची. पण या डॉक्युमेंटरीची सादगी, संथपणा आणि काव्यात्मकता तुम्हाला तिच्या प्रवाहात खेचून घेऊन तुमच्या कलात्मकतेचा थळ गाठण्यास प्रवृत्त करते. आणि या सबंध तासाभराच्या प्रवाहात तुम्हाला कुठेच हेलकावे बसत नाहीत, कारण या नावेला वल्हवणारा नावाडी हा बिटवीन द लाईन्सची अचूक समज असलेला अभिनेता, तितकाच मुरलेला लेखक आणि त्याहूनही सगळ्यात मोठा स्वयं विनोद कुमार शुक्ल यांचा सगळ्यात मोठा चाहता म्हणजेच मानवपण असतो. तो एखाद्या लहान मुलाच्या उत्कंठतेने प्रश्न विचारतो, लेखकात दडलेला माणूस पोट तिडकीनं आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं निरीक्षण, त्यांची शिकवण, त्यांचे किस्से, त्यांची दिनचर्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विचारांची सरळ, सुंदर, स्वच्छ, स्थायी आणि तरी वैश्विक खोली आपल्यासमोर हळूहळू उलगडून लावतो. मी यावर बरंच बोलू शकते, पण सिनेमा हा स्वतः अनुभवण्याचं माध्यम आहे. त्यामुळे चार फूल है और दुनिया है ही डॉक्युमेंटरी अचल चित्र या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही जरूर ती पहा. सिनेमाध्यमातल्या उत्तम कलाकृतींना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच योजलेला हा चित्रसेतूचा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटतो तो जरूर कळवा. थँक्यू.